तर आज आहे स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे, त्याचबरोबर रिझल्टसुद्धा आजच दिला होता. तर मी बघण्याच्या अगोदरच पिऊचा रिझल्ट घेऊन इथं मुलांमध्ये डिस्कशन चालू आहे. कोणाला किती ग्रेड भेटले हे सांगायला होती. सगळ्यांना सांगत होते, एकमेकांचे रिझल्ट असे कंपेअर करत होते. म्हणजे छोटी मुलं असले तरी पण त्यांचं कंपॅरिझन काही संपत नाही, तसं ह्यांचं पण चालू होतं. त्यानंतर एवढ्या दिवसातून हे फ्रेंड्स भेटले होते तर त्यांची मस्तीच चालू होती. म्हणजे ॲक्च्युली 20 दिवस झाले त्यांना सुट्ट्या लागल्यात आणि तेव्हापासून हे भेटले नव्हते. तर एवढी मस्ती चालली होती. ती आमच्याकडे आली पण नाही, पॅरेंट्सकडे कोणतीच मुलं येत नव्हती. मस्त एन्जॉय करत होती. आणि इकडे बघा, टीचरांनी एवढं छान डेकोरेशन केलं होतं. म्हणजे ह्या मागची सगळी टीचरांची मेहनत आहे. त्यामुळं खरंच प्राऊड फील होतं ह्या टीचरांबद्दल. आणि ह्या सगळ्या छोट्या मुलांना हँडल करणं एवढं सोपं नाही आहे. आपल्याला एका मुलाला हँडल करायला नको होतं, तर हे सगळे स्टाफ खूप छान त्यांना हे हँडल करतात. त्यानंतर केक कटिंगसुद्धा झालं. आपल्या वेळेस तर असं काही नव्हतं, पण मुलांच्या वेळेस आहे तर आपण तेच एन्जॉय करायचं. आपण तर डिग्री घेऊन पण मित्राचे ड्रेस घालून कधी फोटो काढले नाही, पण मुलांच्या आत्ताच ॲक्च्युअल म्हणजे एवढ्या लवकर त्यांना एवढी छान संधी भेटते. तर एवढा एक इंग्लिश मिडियमचा छान फायदा आहे. आणि नंतर प्रेयर वगैरेसुद्धा त्यांनी म्हटलं. खूप छान असे सगळे मुलं तयार होऊन आले होते. डान्स वगैरे पण केला. खूप छान असं सेलिब्रेशन झालं. आता मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. आणि हा आहे क्लास फोटो.